दाखवायचं, कुठेतरी विमान दाखवायचं आणि आपण काहीतरी पदरात पाडत घ्यायचं. या अशी कृती फक्त शेतकरी शेतकरी शक्तीपीठाला समर्थन मिळत. भुजबळ तालुक्यातील कुठलाही शेतकरी, कुठलाही सामान्य शेतकरी या शक्तीपीठाला समर्थन मिळेल. शेतकऱ्यांचे सरळ नसून जे तुम्ही भांडवलदारांची विल्हेवाट दाखला तर तिथे सुद्धा मुद्दे पाडायला आम्ही मागे पुढे बघणार नाही. आणि कोल्हापूर जिल्ह्यातलं महाराष्ट्रातलं हा शक्तीपीठ महामार्ग बंद झाल्याशिवाय आम्ही शेतकरी थांबणार नाही. साईवादी यांच्या हरकती पूर्वी 1 वर्षापूर्वी आमच्याकडे झाल्या की शक्तीपीठ महामार्गाला विरोध करते म्हणून असं असून सुद्धा फक्त कुठेतरी आपली विमान दाखवायचं, कुठेतरी विमान दाखवायचं आणि आपण काहीतरी पदरात पाडत घ्यायचं. या अशी कृती फक्त शेतकरी शक्तीपीठाला समर्थन मिळत. भुजबळ तालुक्यातील कुठलाही शेतकरी, कुठलाही सामान्य शेतकरी या शक्तीपीठाला समर्थन मिळेल. कोल्हापूर जिल्ह्यातील कुठलाही शेतकरी समर्थन नाही. आणि मी या सरकारला सांगू इच्छितो, गेल्या वर्षभर आम्ही शांततेने आंदोलन करत आहोत. गेल्या वर्षभर आम्ही शांततेने आंदोलन करत आहोत. माननीय खासदार शाहूमाना छत्रपती, माननीय आमदार चक्रधीर बंटी पाटील, शिवसेनेचे नेते माननीय श्री साहेब, कोल्हापूर जिल्ह्याचे माजी आमदार, कागल तालुक्याचे माजी आमदार संजयबाबा गाडगे, त्याचबरोबर डाव्या विचाराचे सर्व पुढारी कार्यकर्ते यांच्या नेतृत्वाखाली आम्ही कोल्हापूर जिल्ह्यात महाराष्ट्रभर आंदोलन करत आहोत. आणि हा महामार्ग फक्त कोल्हापूर जिल्ह्यातून नाही तर अखंड महाराष्ट्रातून रद्द झाल्याशिवाय आपण थांबायचे नाही. आणि यानंतर जे 12 तारखेला आपला मोर्चा आहे, मुंबईला मोर्चा आहे, विधानसभेवर जायचा तरी प्रत्येक व्यक्ती एका माणसानं मुंबईला जाण्याची तयारी ठेवायची आहे. आपल्या आंदोलनाच्या निवडणुकीची नाही आहे, प्रत्येकाने मुंबईला आपल्या स्वखर्चानं यायचंय. माझी त्या शेतकरी म्हणजे समर्थनांचे शक्तीपीठाच्या त्यांना एकच हात दिली विनंती आहे, फार कष्टानं आता जे जाधव त्यांनी त्यांचे 15 वर्ष गोष्टीचे संचालक पद भूषवलं. या 40 वर्षात त्यांना गुजरातच्या विकासाची तेव्हा कल्पना आली नाही. आणि या शक्तीपीठ महामार्ग रद्द केला. कोल्हापूरच्या शेतकऱ्यांनी आंदोलन करून रद्द केला. रद्द झालेल्या शक्तीपीठासाठी तुम्ही परत ते करा, म्हणजे एका दुधा दिल्लीत टाकायचा प्रयत्न केला. त्यांनी सांगणं शेतकऱ्यांचा आहे, शेतकऱ्यांच्यासाठी चांगलं होणार नाही. आणि आमचे माझ्या शासनाला पण म्हणणं आहे, आमचं शेवटचं शांततेचं आंदोलन आहे. जर आमच्या वाट्याला परत लागायला प्रयत्न केला, जर या 802 किलोमीटर जर शेतकऱ्यांचं सरळ नसून जे तुम्ही भांडवलदारांची विल्हेवाट दाखला तर तिथे सुद्धा मुद्दे पाडायला आम्ही मागे पुढे बघणार नाही, अजिबात मागे पुढे बघणार नाही. काय हे आमची बाब दादाची शिकली आहे. आम्ही तुमच्याकडे काय 2 नंबर करून आमच्या 10 गुंठ्याचा 1300 एकरचा 7-12 करायला नाही. आव्हानाबाद आणि तुम्ही सुद्धा पुस्तकाला पाठिंबा द्या, म्हणजे तुम्ही पुढे या आणि मी पाठिंबा. जर खरोखर गेला विषय उघड विषय यावं, उघड त्याचं समर्थन करावं. माझा शेतकरी मायबाप केला उत्तर द्यायला समर्थ. आज आमच्या मित्रांनी मच्छीला असेल, आमच्या जालंधर कामराची रात्री बोलली आपण इथे 2 शेतकरी बाधित जे प्रकल्प बाधित आहे, शक्तीपीठ बाधित आहे, त्यांचे आत्महत्या केलेले 2 पुतळेला मित्रांनो साहेब राहू दादा, जर आमचा शक्तीपीठ महामार्ग झाला तर आम्हाला आमच्या शेतकऱ्यांना असंच घ्यायचं लावण्याची परिस्थिती येणार आहे. तरी माझी शासन करताना आज तुम्ही भले अगदी चांगल्या निर्णय चांगल्या बहुमतानं निवडून आले, तरी हे फक्त तुम्ही शेतकऱ्यांच्या तळट्यात घेऊ नका. इथे कागलचे माजी आमदार व आमच्या लढ्याचे नेते माननीय श्री संजयबाबा गाडगे, त्याचप्रमाणे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सेक्रेटरी कॉम्रेड सतीशचंद्र कांबळे यांच्या अभिनंदनाने मी सर्व शेतकरी प्रकल्पबाजी शेतकऱ्यांच्या वतीने त्यांचे स्वागत करतो. महामार्ग रद्द झालेला घोषणा आहे. आणि याच्या सत्ताधाऱ्यांना माझी विनंती आहे, तुम्ही शेतकऱ्यांचा तळटाळ घेऊ नका, आशीर्वाद घ्या. सत्ता काय तुम्ही तांबरेकट घेऊन जन्माला आलेले नाही सत्तेसाठी. हे पृथ्वी बोलाय, तुम्ही पण जबाबदारी खाली नाही. शेतकऱ्यांचा तळटाळ तुम्हाला लागल्याशिवाय राहणार नाही. आणि कोल्हापूर जिल्ह्यातलं महाराष्ट्रातलं हा शक्तीपीठ महामार्ग
केल्याशिवाय आम्ही शेतकरी थांबणार नाही, एवढी तुम्हाला सगळ्यांना सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आमच्या फेसबुक, इन्स्टालाही नक्की फॉलो करा.